आजच्या प्रयोगाचे नाव आहे आम्ल, क्षार आणि त्यांचे गुणधर्म. या प्रयोगाचा उद्देश म्हणजे आपला दररोज सामना आम्ल आणि क्षार यांच्याशी होत असतो. आपल्या मनात काही प्रश्न उद्भवतात. ते म्हणजे आम्ल आणि क्षार हे कसे ओळखायचे? आम्ल क्षार निर्देशक हे आम्ल आणि क्षार यांच्या संपर्कात आल्यावर कसे वागतात? न्यूट्रलायझेशन अभिक्रिया म्हणजे काय? या प्रयोगाचा उद्देश म्हणजे या सर्व प्रश्नांची उत्तरे शोधणे आणि आम्ल आणि क्षार यांची अभिक्रिया घडवून आणून त्यांचे निरीक्षण करणे. नमस्कार मित्रांनो, मी माय सायन्स लॅब तर्फे मंगेश. चला मग जाणून घेऊया आम्ल, क्षार आणि त्यांच्या गुणधर्माविषयी. आम्ल आम्ल ही अशी द्रव्ये आहेत जे पाण्यात विरघळल्यावर हायड्रोजन आयन तयार करतात. हे चवीला आंबट असतात. हे निळ्या लिटमस पेपरला लाल मध्ये रूपांतरित करतात. याचे उदाहरणं आहेत हायड्रोक्लोरिक आम्ल, सल्फ्युरिक आम्ल आणि विनेगर. दुसरा आहे क्षार. क्षार हे अशी द्रव्ये आहेत जे पाण्यात विरघळल्यावर हायड्रॉक्साईड आयन तयार करतात. ही चवीला कडू असतात आणि हे लाल लिटमस पेपरला निळ्यामध्ये रूपांतरित करतात. याचे उदाहरण घ्यायचे झाले तर साबण, चुनखडी इत्यादी. चला मग जाणून घेऊया या प्रयोगाला लागणारे साहित्य. ते म्हणजे थायमॉप्थिलिन, फिनॉप्थिलिन, सोडियम हायड्रॉक्साईड, विनेगर, इयरबड्स, फिल्टर पेपर, लाल लिटमस पेपर, निळा लिटमस पेपर, स्टिकर, डिस्पोजल ग्लास, एक चम्मच, हातमोजे, पेन आणि थोडेसं पाणी. चला मग आता प्रयोगाला सुरुवात करूया. सगळ्यात आधी आपले साहित्य टेबलवर या प्रकारे मांडून घ्यायचे. त्यानंतर हे डिस्पोजल ग्लास घ्यायचे. 4 आहेत. यापैकी 3 ग्लासला पाण्याने अर्धा ग्लास भरून घ्यायचे. चौथा ग्लास रिकामा ठेवायचा. त्यानंतर हे स्टिकर घ्यायचे. या स्टिकरवर आपल्याला लिहायचं आहे. एका स्टिकरवर लिहायचं आहे गुलाबी शाई, निळी शाई, एकावर सोडियम हायड्रॉक्साईड आणि विनेगर. हे 4 स्टिकर आपल्याला यावर चिटकवायचे. हे झालं आपलं इतकं. त्यानंतर ज्यामध्ये आपण सोडियम हायड्रॉक्साईड लिहिलंय त्यामध्ये आपण सोडियम हायड्रॉक्साईड टाकूया आणि हे व्यवस्थित मिक्स करायचे. हे आपले मिश्रण तयार झाले. त्यानंतर या रिकाम्या ग्लास मध्ये आपल्याला विनेगर टाकायचं. त्यानंतर हे एका एका याच्यामध्ये आपल्याला हे इयरबड्स टाकायचे. त्यानंतर ज्यामध्ये आपल्याला सोडियम हायड्रॉक्साईड आहे त्यातलं इयरबड्स घ्यायचं आणि हे एक लाल कलरचा लिटमस पेपर घ्यायचा आणि यावर हे लावायचं. आणि दुसरा घ्यायचा आहे आपल्याला निळा. त्यानंतर तसंच आपल्याला विनेगर सोबत करायचं. तुम्ही विनेगरचं बघू शकता, निळा लिटमस पेपर लाल मध्ये रूपांतरित झालाय. म्हणजे हे आपलं विनेगर आहे, आम्ल आहे. त्यानंतर आपल्या लाल पेपरवर काहीच असर झालेला नाही. नंतर आपण हे बघू शकतो, आपला निळा लिटमस पेपर हा लाल मध्ये कन्वर्ट झालेला आहे आणि निळाच्यावर काहीच परिणाम झालेला नाही. म्हणजे हे सोडियम हायड्रॉक्साईड हे आपलं क्षार आहे. त्यानंतर हे झाल्यानंतर आपल्याला थायमॉप्थिलिन घ्यायचा आणि ते एका ग्लासमध्ये टाकायचं आणि दुसऱ्या ह्याच्यात फिनॉप्थिलिन टाकायचं. आणि हे बघा, पाण्यामध्ये टाकल्यावर याच्यावर काहीच असर नाही झाला. तिसऱ्या ह्याच्यात आपण सोडियम हायड्रॉक्साईड मध्ये जेव्हा आपण थायमॉप्थिलिन टाकलं ते निळ्या शाईमध्ये रूपांतरित झालं. त्यानंतर हे विनेगर मध्ये टाकायचं आहे फिनॉप्थिलिन. आणि जेव्हा हे फिनॉप्थिलिन याच्यामध्ये गेलं सोडियम हायड्रॉक्साईड मध्ये, तेव्हा ते गुलाबी शाईमध्ये कन्वर्ट झालेलं आहे. हे बघू शकता तुम्ही.
आता या निळ्यामध्ये जे आहे त्याला फिल्टर पेपर घेऊन त्यावर काही लिहायचं. या प्रकारे आपण लिहिलेला आहे, हा बाजूला ठेवूया. नंतर दुसरा लिटमस पेपर घेऊया. बघा, पिंकनं आपण थोडासा लिहून घेतलेला आहे. हे थोडा वेळ असंच ठेवायचं. तुम्ही बघू शकता हे फिल्टर पेपर सुकल्यावर याच्यावर दोन्ही शाई, निळी शाई दिसत नाही आहे आणि गुलाबी शाई सुद्धा दिसत नाही. हे असं काय झालं? जेव्हा हे शाई हवेच्या संपर्कात आली तर ते अदृश्य झाली. त्यामुळे या शाईला म्हणतात अदृश्य शाई. आता इथे काय घडले? जेव्हा निळा लिटमस पेपर आम्लामध्ये बुडवला तेव्हा तो लाल रंगात रूपांतरित झाला, आणि जेव्हा लाल लिटमस पेपर क्षारमध्ये बुडवला तेव्हा तो निळ्या रंगात रूपांतरित झाला. यातून आपण काय शिकलो? पहिले शिकलो क्षार आणि आम्ल कसे ओळखायचे ते. दुसरं, क्षार आणि आम्ल निर्देशक याचा वापर कसा करायचा ते शिकलो. आता जाणून घेऊया याचे उपयोग. याचा उपयोग होतो फार्मसी, अन्न उद्योग आणि शालेय शिक्षणात. या प्रयोगासंदर्भात जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर स्क्रीनवर दिलेल्या टोल फ्री नंबरवर संपर्क साधू शकता.